जॉब करत आहात, सॅलरीड एम्प्लॉई आहात, ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये गेल्याबरोबर तुमच्या हातावर एक लेटर मिळालं आणि ते असेल टर्मिनेशन लेटर, किंवा तुम्हाला हे समजलं की कंपनी बंद होत आहे आणि पुढच्या महिन्यापासून आपल्याला जॉब नाही आहे, तर पुढचे 30 दिवस तुम्ही आणि तुमची फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करणार आहात, याचा काही प्लॅन तुम्ही बनवला आहात का, आहे का? किंवा तुम्ही जर एक युट्यूब क्रिएटर आहात आणि या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक ॲज अ क्रिएटर म्हणून काम करतात, उद्या जाऊन हे प्लॅटफॉर्म जर बंद पडलं तर त्यांचा अर्निंग सोर्स फक्त आणि फक्त यूट्यूबची इन्कम एवढाच आहे, तर ते लोक काय करणार? म्हणजे प्रत्येक गोष्टीची जशी पॉझिटिव्ह बाजू असते तशी एक निगेटिव्ह बाजूही असते आणि आपल्याला दोनही बाजू कन्सिडर कराव्या लागतात. ज्या क्षणी आपण म्हणतो की यूट्यूब बेस्ट आहे, त्या ठिकाणी आपण एक गोष्ट म्हणू शकतो की यूट्यूब जरी बेस्ट असेल तरी ते सिक्युरिटी नाही आहे, गॅरंटी नाही आहे की तुम्हाला यश मिळेलच किंवा नाही मिळणार, किंवा ते किती दिवसात मिळायचं असेल तर मिळेल, हे तुम्हाला इथे कोणी सांगू शकत नाहीये. तर आज आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत की यूट्यूब अर्निंग बेस्ट आहे की जॉब अर्निंग बेस्ट आहे. आणि फक्त एवढंच नाही बरं का, फक्त इथपर्यंतच नाही, तर सिक्युरिटी, अनसिक्युरिटी किंवा फेअर असेल किंवा एक रिस्क असेल किंवा एक लिमिटेड इन्कम असेल किंवा अनलिमिटेड इन्कम असेल, ह्या सगळ्या बाजूंनी आज विचार करणार आहोत. आणि तुम्हाला काय वाटतं, यूट्यूब बेस्ट, जॉब बेस्ट की दोनही बेस्ट? तुम्ही दोन्हीही करू शकता, तर ते कशा प्रकारे वर्क होऊ शकतं हे सगळं आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी रीना, आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता सगळ्यात अगोदर बोलूयात आपण जॉब बद्दल. तर जॉब जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्ही निश्चिंत असता. मी जॉब करत होते, करत आहे. तर जॉब एक सिक्युरिटी असते. एक मंथ एंड आला की मंथ एंडला आपली ठरलेली एक रक्कम आपल्या अकाउंटवर येते. त्या पैशातून आपण आपलं घर चालवू शकतो, आपली EMI वगैरे सगळं भागवू शकतो आणि एक रिस्क नसते, म्हणजे उद्या काय होईल ह्याचं टेन्शन नसतं. एक सिक्युरिटी असते. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जॉब करत असतो आपला PF डिडक्शन होत असतं. त्याच्यानंतर आपल्या फ्युचरसाठी काही रिटायरमेंट फंड वगैरे, तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे तरी रिटायरमेंट फंड वगैरे असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला एक रिलॅक्स वाटतं की आपलं फ्युचर सिक्युअर्ड आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळत असतं. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला असं वाटत असतं की देवाने आपल्याला एका दिवसामध्ये 24 तास स्वतःसाठी दिलेले आहेत. ह्या 24 तासांमधून आपण स्वतःसाठी किती तास देतो? म्हणजे सकाळी उठतो, तयारी करेपर्यंत 9 वाजतात आणि 9 ते 6 आपला जॉब असतो. घरी येईपर्यंत ट्रॅफिक मधून 2 तास निघून गेलेले असतात. जेवणाची वेळ झालेली असते. फॅमिली बरोबर बसून एक जेवण केलं की मस्तपैकी झोपतो आणि पुन्हा उद्या उठून तेच शेड्यूल आपल्याला फॉलो करावं लागतं. एक दिवस मिळतो फक्त संडे. संडेच्या दिवशी विचार येतो की आपल्याला खूप गोष्टी करायच्या होत्या आणि आपल्या आवडीनिवडी जपायच्या होत्या आणि त्या गोष्टींसाठी मला वेळच मिळत नाही, किंवा जो वेळ मिळतो तो पुरेसा नाहीये. त्यातून त्या गोष्टी, त्या आवडीनिवडी पूर्ण होऊ शकणार नाही, जपू शकणार नाही आपण आपले छंद. त्यावेळेस कुठेतरी रिग्रेट होता की मला थोडासा अजून वेळ मिळाला असता तर. मी म्हणते जर रिकाम्या वेळेमध्ये तोच जर वेळ आपण थोडासा युटिलाइज केला आणि आपलं फ्युचर जर सिक्युअर्ड केलं तर किती छान होईल ना. हे कसं करू शकतो तेही आता मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर जॉब करत आहात तर हा व्लॉग तुम्हाला पूर्ण बघावाच लागेल. आता बघूयात आपण यूट्यूबर. तर ॲज अ क्रिएटर तुम्ही इथे काम करायला सुरुवात करता. इथे आल्यानंतर तुम्हाला एक कंडिशन दिलेली असते युट्यूबनी, तुम्ही 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि 4000 तासांचा वॉच टाइम करा, त्याच्यानंतर तुम्हाला ऍड्स थ्रू अर्निंग स्टार्ट होईल. परंतु ही ऍड्स थ्रू अर्निंग ज्यावेळेस स्टार्ट होते त्यावेळेस मग तारे दिसायला लागतात आणि मग क्रिएटर म्हणतो की बस खूप मेहनत केली आणि आता गिव्ह अप करूयात, आता शक्य नाहीये, कारण का कितीही मेहनत करा डॉलर्स बनतच नाही. यूट्यूब पैसे देतच नाही. खूप कमी 1000 व्ह्यूजच्या मागे खूप कमी पैसे आपल्याला मिळत असतात. त्यावेळेस $100 झाल्यानंतर आपण विड्रॉ करणारी अमाऊंट एक 6 महिने निघून जातात, तरीही आपले $100 बनतच नाही. एखादा व्हिडिओ व्हायरल गेला एखाद्याचा तर त्याची ती अमाऊंट पूर्ण होते, ठीक आहे. तर हे असं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये थोड्याशा रिस्क आहेत, थोडेसे बेनिफिट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर तुम्ही सॅलरीड पर्सन आहात आणि तुम्ही महिन्याच्या महिन्याला पगार घेत आहात. तुम्ही इयरली जर परफॉर्मन्स तुमचा इव्हॅल्युएट केला तर तो किती असतो? 5 ते 10%. ज्या वर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट मिळतं ते इन्क्रीमेंट असतं 5 ते 10%च्या मध्ये. काही ठिकाणी 4% पण असतं, 3.5% पण असतं. इन्फ्लेशन पण खूप जास्त प्रमाणावर वाढतं, पण सॅलरी काही जास्त प्रमाणावर वाढत नाही आणि हे रियालिटी आहे.
तर 5 ते 10% आपण पकडूयात तरीही. तर ह्याच प्रमाणात प्रत्येक वर्षी तुमचा ग्रोथ होत असतो. इन्फ्लेशन पण त्याच प्रमाणात वाढत असतं आणि जो वाढलेला पगार असतो त्यातून आपल्यासाठी काहीच वाढलेलं नसतं. जे काही असतं ते महागाईमध्ये निघून जातं आणि शेवटी आपली सेव्हिंग झिरो असते. जर आपण यूट्यूबकडे बघितलं तर आपल्याला थोडीशी स्ट्रगल आहे. सुरुवातीला आपण म्हणू शकतो की बिना पगारी आणि फुल अधिकारी म्हणजे खूप छान छान व्हिडिओज आपण बनवून पोस्ट करू शकतो. आपल्या मनातल्या फिलिंग सगळ्या एक्सप्रेस करू शकतो. सगळं काही इथे बोलू शकतो. फ्रीडम आहे, खूप फ्रीडम आहे, परंतु अर्निंग झिरो आहे. ओके, इनिशियल लेवलला जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घेता, तुम्ही 6 महिने कन्सिडर करा. पहिलं पेमेंट येण्यासाठी 6 महिने लागतील. त्याच्यानंतर जसं तुमचं अकाउंट जुनं होतं पण तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करता, रोज एक व्हिडिओ टाकता, व्हॅल्युएबल व्हिडिओ टाकता, कोणी ना कोणीतरी येऊन तुमचा तो व्हिडिओ बघतो आणि त्यातून तुम्हाला प्रत्येक व्ह्यू मधून पैसे जनरेट होत असतात. तर तुम्ही विचार करा, डे 1ला जो तुम्ही व्हिडिओ बनवला आहे, लाईफ टाईम त्याच्यावर जर व्ह्यूज येत आहेत तर सगळं ते अर्निंग कंपाऊंड होत 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 पुढे जाऊन तुम्हाला त्याचा खूप छान रिटर्न मिळत असतो. तर मला हे सांगायचं आहे, ज्यांचं कुणाचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्यांनी एक पेमेंट घेतलेलं आहे किंवा अजून एक पेमेंट मिळालेलं नाहीये, त्यांनी आत्ताच युट्यूब सोडायचं नाहीये. ऍटलिस्ट 5 वर्ष युट्यूबला कंटिन्यू द्यायचे आहेत आणि 5 वर्षानंतर म्हणजे 2 वर्षानंतरच जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही येऊन मला थँक्यू बोलू शकता की मॉनिटायझेशनच्या नंतर आम्ही 2 वर्ष अगदी व्यवस्थित काम केलं आणि आता आम्हाला पोटापाण्यापुरते तरी पैसे इथे मिळत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 वर्षांचा ग्रोथ तर अनबिलिव्हेबल आहे. तुमचे जे ड्रीम्स आहेत ते तुम्ही इथे पूर्ण करू शकता. कन्सिस्टन्सी पाहिजे आणि त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी जशी बदलती आहे त्या बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे तुम्हाला अपग्रेड होता आलं पाहिजे. कारण का कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर खूप गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे. तर शिकण्यावर भर द्या. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, त्यात AI आहे तर AI थ्रू व्हिडिओज बनवणे, शॉर्ट्स बनवणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आल्याच पाहिजेत. ठीक आहे, नाही तर तुम्ही कॉम्पिटिशनमधून मागे पडणार. जर तुम्हाला अर्निंग त्या प्रकारे करायची आहे तर तुम्हाला इफर्ट्स पण त्याच प्रकारचे द्यावे लागणार आहेत. आता युट्यूबमधून तुम्हाला अर्निंग कोणत्या मार्गाने होते मी ते सांगते. तर सगळ्यात अगोदर आहे ॲडसेन्स थ्रू तुम्हाला अर्निंग होते. म्हणजेच तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओवर ज्या ॲड्स युट्यूब रन करतं त्या ॲड्समधून तुम्हाला पैसे मिळतात. त्याचेही वेगवेगळे रूल आहेत की तुम्हाला कोणत्या व्हिडिओमधून किती पैसे मिळणार, व्हिडिओचा कंटेंट कसा आहे, व्हिडिओची लेंथ कशी आहे, मल्टिपल फॅक्टर्स आहेत तुम्हाला एका व्हिडिओमधून अर्न करण्याचे. असं काही नाही की मला एवढे मिळाले तर तुम्हालाही तेवढेच मिळतील किंवा तुम्हाला जास्त मिळाले तर मला पण तेवढेच मिळतील. हे अर्निंग कमी जास्त प्रमाणावर मिळत असतं. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, तुमच्याकडे ब्रँड्स येतात, तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता, प्रोडक्ट टॅग करू शकता, तो प्रोडक्ट विकल्यानंतर त्याच्यावर तुम्ही कमिशन अर्न करत असता. नंतर तुम्ही तुमचे कोर्सेस लॉन्च करू शकता. सगळ्यात जास्त अर्निंग कोर्स थ्रू जी इन्कम जनरेट होते त्याच्यातून होणारे असते. तुम्ही तुमचे कोर्स लॉन्च करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःचं एखादा ब्रँड इस्टॅब्लिश करून इथे मार्केटिंग करू शकता. तुमचे जर 20,000 सबस्क्रायबर बेस जरी असेल आणि तो लॉयल सबस्क्रायबर बेस आहे आणि जर तुम्ही तुमचं एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे ग्रोथ मिळणार आहे. आणि लॉंग टर्म जर ॲडसेन्स थ्रू जर तुम्हाला इन्कम हवी आहे तर 3 ते 4 वर्ष आरामात तुम्ही वेळ द्या युट्यूबला आणि त्याच्यानंतर जसं तुमचं अकाउंट ओल्ड होतं तसं तुमचं CPM RPM देखील युट्यूब वाढवतं आणि हे कंपाऊंड होतं. कंपाऊंडिंगची पॉवर जरा लक्षात घ्या. डे 1चा जो व्हिडिओ आहे सलग 4 वर्षापर्यंत जेवढे पण व्हिडिओज आहेत, जेवढे पण व्ह्यूज त्याच्यावर येणार, प्रत्येक महिन्याला त्याचे पैसे तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर कंपाऊंडिंगची पॉवर एक खूप जबरदस्त आहे. ज्याला माहिती आहे तो समजू शकतो की रिलेट होऊ शकतो आता जे मी काही बोलत आहे त्याच्याबरोबर. तर मला असं वाटतं की जॉब करून आता युट्यूब करणं पॉसिबल आहे का, तर हो, 100% आहे. कसा वेळ तुम्ही देऊ शकता. तुम्ही जर जॉब करत आहात, ट्रॅव्हलिंग करत आहात तर ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही थंबनेल बनवू शकता, स्क्रिप्टिंग करू शकता. ठीक आहे, किंवा रात्री बनवलेला व्हिडिओ तुम्ही एडिटिंग करून अपलोड करू शकता. तुम्हाला फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा शांत वेळ हवा आहे, तो तुम्ही अर्ली मॉर्निंगमध्ये स्वतःला देऊ शकता. जर आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे तर तुम्हाला थोडंसे जास्त इफर्ट द्यावे लागणार आहेत. सकाळी थोडं लवकर उठून तुम्ही शांत वातावरणामध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवून ट्रॅव्हलिंगमध्ये जाता जाता तो व्हिडिओ घेतला, मोबाईलमध्ये VN ॲप डाउनलोड केलं, तिथे एडिट केला, एडिट करून ठेवलात आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरी स्क्रिप्टिंग लिहायला घेतली. दुसऱ्या दिवसासाठी जो व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यासाठी स्क्रिप्ट
तयार करायला घेतली किंवा चॅट जीपीटीवर जाता जाता एक सेव्ह करून आपल्या नोटमध्ये सेव्ह करून मोबाईलमध्ये ठेवलं तर हा वेळ तुम्हाला तिथे युटिलाइज करता येईल आणि जॉब करतानाही तुम्ही तुमचा असा वेगळा युट्यूबचा चॅनल तयार करू शकता जेणेकरून तुमची अर्निंगही चालू राहील आणि तुम्ही अदर सोर्सही तयार करता एका साईडला. ठीक आहे, तर आज साईड बाय साईड तुम्ही थोडासा वेळ इन्व्हेस्ट करा युट्यूबमध्ये आणि तुमचं फ्युचर सिक्युअर करायला सुरुवात करा. तर मला असं वाटतं ज्यांचा प्रश्न होता की कशी जास्त आता इन्कम जास्त कशी जनरेट करायची ह्या विषयावर मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुमच्या व्हिडिओची लेंथ किती हवी आहे, तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे, फायनान्स कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त अर्निंग आहे, फायनान्स कॅटेगरी नाही आहे तुमची तर तुम्ही ते वर्ड्स तुमच्या एखाद्या ब्लॉगमध्ये टाकून बघा त्याच्यावर किती इन्कम जनरेट होते आहे. त्याच्यावर जास्त होत असेल तर त्या टाईपची व्हिडिओ बनवा. तुम्ही हाऊस वाईफ असाल तर तुम्ही हाऊस होल्ड बजेट प्लॅनिंग साठी व्हिडिओज बनवा किंवा तुम्ही LIC वर बोला, LIC चे EMI मंथली कसे पे करायचे किंवा अदर सोर्स मधून इन्कम जनरेट म्हणजे इंटरेस्ट इन्कम जनरेट करून तुम्ही LIC चे हप्ते त्यातूनच कसे पे करू शकता ह्या टॉपिकवर बोलायला सुरुवात करा. ह्या टॉपिकवर तुम्हाला थोडंसं जास्त अर्निंग होतं, युट्यूब जास्त पैसे देतं. तर ह्या काही ट्रिक्स आहेत ज्या ऑलरेडी मी डिस्कस करून झालेल्या आहेत आणि जर होतच नाहीये काही तर 2 वर्ष कंटिन्यू काम करा. जेवढं तुमचं अकाउंट जुनं होईल तेवढं तुमच्या अर्निंगचे चान्सेस वाढणार आहेत. तर ठीक आहे, कसा होता आजचा व्हिडिओ? एक थोडंसं रफ आयडिया तुम्हाला या व्हिडिओतून मिळाली असेल की जॉब करणं जॉबच्या ठिकाणी योग्य आहे परंतु इन्कम लिमिटेड आहे. वॉजेस युट्यूबमध्ये जर तुम्ही थोडा जास्त वेळ दिला आणि थोडे पेशन्स ठेवले तर अनलिमिटेड इन्कम आहे आणि जर दोन्हीचा ताळमेळ घालून तुम्हाला ग्रो व्हायचं असेल, सॅलरी इन्कम पण चालू ठेवायची आहे आणि युट्यूबमध्ये थोड्या दिवसांनी एक सोर्स जनरेट तयार करायचा आहे इन्कम सोर्स. तर टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही हे कसं करू शकता, तीनही गोष्टी अगदी चांगल्या प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. आता आवडलं जर असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या एका मित्र किंवा मैत्रिणीला फॉरवर्ड करायचा आहे जेणेकरून त्यांना ही संकल्पना कळेल किंवा ही आयडिया जर त्यांना आवडली आणि त्यांनी जर नवीन सुरुवात केली तर 2 वर्षानंतर ऍटलिस्ट 2 वर्षानंतर त्यांनी येऊन मला सांगावं की ही आयडिया वर्क झाली का आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही हे असं काम करायला सुरू केलेलं. तर चला, एकाही क्रिएटरला बेनिफिट मिळालं तर हा व्लॉग माझा सार्थ ठरेल. हा व्हिडिओ इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा टॉपिक बरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.